अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। शनी जयंती कारण की आपणास माहिती असेल की 13 वर्षानंतर या 2026 मध्ये खूप छान असा योग जुळून आला आहे। कारण की शनी जयंती असेल त्याला शनेश्वर जयंती म्हणतात, सोबत दर्श अमावास्या किंवा शनी अमावास्या सुद्धा त्याच दिवशी आलेली आहे आणि खूप 13 वर्षानंतर असा योग जुळून आला आहे किंवा शनी जयंती शनिवारी आलेली आहे। त्यामुळे या शुभ योगावरती आपल्याला अत्यंत प्रभावी काही उपाय तोडगे करायचे आहेत आणि ते तर आपल्याला उपाय तोडगायचे किंवा शनी जयंती कशी साजरी करायची आहे, पूजा अर्चा कशी करायची, यावर आपले संपूर्ण व्हिडिओ टप्प्याटप्प्याने येतील आपल्या चॅनलवरती। सगळ्यात महत्त्वाचा आजचा व्हिडिओ म्हणजेच काय, तर आपल्या कुंडलीमध्ये साडेसाती सांगितली असेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये साडेसाती चालू आहे, शनी दोष आपल्याला सांगितला असेल किंवा जे काही इतर दोष असतील ते सर्व आपला दोष नष्ट करून आपल्या आयुष्यातील सर्व आर्थिक प्रॉब्लेम सुद्धा नष्ट करून आपल्या आयुष्यातील सगळी गरिबी दूर होण्यासाठी आपल्याला शनी जयंतीला शनी देवांना एक वस्तू अर्पण करायची आहे। त्याबद्दल संपूर्ण माहिती याच्या व्हिडिओ देणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, शनी अमावास्या जी शनिवारी आलेली आहे, तर त्या शनी जयंतीच्या दिवशी जी शनी अमावास्या आहे ती कधी चालू होते आहे, कधी संपणार आहे, हे पण आजचे व्हिडिओ सांगणार आहे। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपले येणारे नवनवीन जे व्हिडिओ आहेत, माहिती आहे, उपाय तोडगे, सेवा जे काही असेल ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मंडळींनो, सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं तर आपणास माहिती असेल की शनी जयंती ही खूप प्रभावी तिथी मानली जाते। आता बघायला गेलं तर खूप जणांच्या घराजवळ बघा शनी देवांचं मंदिर असेल, ते प्रत्येक शनिवारी लोक जातात। खूप आता तर बघायला गेलं तर आमच्या पण तिथे जवळ एक मंदिर आहे, तिथे खूप गर्दी असते शनिवारची। इतर पण वेळेस एवढी नसते, पण शनिवार आला किंवा शनी जयंती असेल किंवा काही इतर तिथी असेल शनिदेवांच्या, तर त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते। एक छोटंसं मंदिर आहे पण खूप प्रभावी आहे, तिथेच मारुतीरायांची मूर्ती देखील आहे आणि स्वामींचं केंद्र देखील तिथे जवळपासच आहे। तर अशा प्रकारे प्रत्येक शनिवारी आपण ज्यांना जमेल तसं ते शनिदेवांचं दर्शन घेतात मंदिरात जाऊन। पण मी एकच सांगेल, ज्या लोकांना जमतच नाही शनिदेवांच्या मंदिरात जायला किंवा वेळ नसेल किंवा इतर काही कारण असेल किंवा मंदिर जवळपास नाही आहे, तर मी एकच सांगेल की आता जी काही शनी जयंती येणार आहे, ज्याला शनेश्वर जयंती म्हणतात, ती छान असं शुभ योग घेऊन आलेली आहे। शनी अमावास्या, शनिवार आणि सोबत शनेश्वर जयंती हे तिन्ही योग 13 वर्षानंतर एकत्र जमून आले आहेत। त्यामुळे या दिवशी तरी का होईना आपल्या जवळपास शोधून काढा कुठे शनिदेवांचं मंदिर आहे, तिथे जा, दर्शन घ्या। काही वस्तू आपल्याला तिथे अर्पण करायच्या आहेत, ते पण मी तुम्हाला समोर जाऊन सांगेल की जेणेकरून आपल्या आयुष्यातले सगळे साडेसाती जे काही संकट अडचणी आहेत ते सगळे काही दूर होऊ शकतात, शनी दोष देखील आपला दूर होऊ शकतो। आता सगळ्यात महत्त्वाचं, शनी देवता आहेत कोण, तर शनी देवतांबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला सर्वात प्रथम सांगते। तर शनी देवता ही आपले म्हणजे सूर्यपुत्र म्हटले जाते, कारण की ती सूर्यदेव आणि माता छाया यांचा पुत्र म्हणून ओळखले जाते शनी देवता। त्यामुळे त्यांना सूर्यपुत्र म्हणून सुद्धा नाव त्यांचं ओळखलं जातं किंवा शनी देवता आहे किंवा सूर्यपुत्र आहेत असं म्हणून त्यांना पण संबोधलं जातं। पण बघायला गेलं तर शनी देवता ही बघायला गेलं तर न्यायाधीश म्हणून सुद्धा ओळखली जाते, कारण की शनी देवता जी आहे ती प्रत्येकाच्या आयुष्यातले जे काही प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये जे काही चांगले किंवा वाईट जे काही कर्म करते त्याचा प्रत्येकाचा हिशोब ठेवणारी देवता म्हणजे आपली शनी देवता। म्हणतात ना आपल्या आयुष्यामध्ये की बा तुझ्या कर्माचे भोग चांगले किंवा वाईट तुला याच जन्मात भोगायचे आहेत, तुझ्या चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ तुला याच जन्मात मिळणार आहे असं आपण सहजपणे म्हणतो। पण त्या कर्माचा, चांगला किंवा वाईट कर्माचा हिशोब ठेवतं कोण, कुठली देवता ठेवते, तर ती शनी देवता ठेवत असते। म्हणून तिला न्यायाची देवता, कर्माचा हिशोब ठेवणारी देवता म्हणून सुद्धा ओळखलं जातं। जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चांगले कर्म केले, तुम्हाला त्याचे चांगले सकारात्मक फळ ती देवता देते, शनी देवता देत असते। जर तुम्ही वाईट कर्म केले तर तुम्हाला त्याचं वाईट फळ ती देत असते। त्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगले कर्म करावं हे नक्कीच। तर आता मंडळींनो, सुरुवातीला आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती तर पाहिली आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं आता ही शनी जयंती किंवा शनेश्वर जयंती किंवा शनी अमावास्या, या दिवशी दर्श अमावास्या म्हणजे शनी अमावास्या आलेली आहे, कारण की ज्या वेळेस शनिवारी अमावास्या तिथी येते त्यावेळेस तिला शनी अमावास्या म्हटलं जातं। तरी नेमकी कधी चालू होते आहे आणि कधी संपणार आहे आणि नेमकी शनी जयंती आपल्याला कधी साजरी करायची आहे ते पण बघूया। तर आपल्याला सांगू इच्छिते की आपल्याला आता ही जी काही अमावास्या येणार आहे आपली आता येणारी, ती वैशाख महिन्यातली अमावास्या असणार आहे आणि ही वैशाख महिन्यातली जी काही अमावास्या असते त्याच दिवशी शनी जयंती आपली ही साजरी होत असते। आता 16 तारखेला, येत्या 16 तारखेला 16 एप्रिलला शनिवारी बरोबर जी अमावास्या तिथी आहे आपली ती एक मिनिट, आपली जी काही अमावास्या आहे जी पहाटे चालू होणार आहे, म्हणजे 16 तारखेलाच पहाटे 5:12 म्हणजेच एक 5:15 वाजता 16 तारखेला सकाळी पहाटे 5:15 वाजता ही 5:12 शनी अमावास्या किंवा चालू होणार आहे। आणि बरोबर 16 तारखेलाच उत्तर रात्री म्हणजे 16 तारखेच्या रात्री
1:31 म्हणजे 1:30 वाजता ही शनी अमावस्या संपणार आहे. म्हणजे संपूर्ण 16 तारखेचा जो काही दिवस आहे तो पहाटेपासून ते उत्तर रात्रीपर्यंत 16 तारखेला पूर्ण दिवसभर शनी अमावस्या दर्श अमावस्या असणार आहे. त्यामुळे 17 तारखेला तसं काहीच नाही आहे. 17 तारखेला आपला अधिक महिन्याला सुरुवात होते आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कळालं असेल की आपली शनी अमावस्या कधी चालू होते कधी संपणार आहे. त्यामुळे आपली शनिश्चर जयंती किंवा शनी जयंती जी आहे ती आपल्याला 16 तारखेला साजरी करायची आहे शनिवारी. आता हे कळालं असेल. त्यानंतर आता मेन मुद्द्यावरती म्हणजेच काय तर आपल्याला शनी जयंती आपल्याला माहिती असेल की बा शनी देवता आपण नेहमी जर आपण आपल्या आयुष्यामध्ये 7:30 चालू असू दे किंवा नसू दे, 7:30 म्हणजेच काय तर आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याच कामात आपल्याला यश न येणे, पैशा संबंधित काही अडचणी असणे किंवा चांगल्या गोष्टी आयुष्यात घडतच नाही आहे, प्रत्येक गोष्टीत नाट लागते आहे, कुठल्या गोष्टीमध्ये यश मिळत नाही आहे, त्याला म्हणतात 7:30. म्हणतात ना काही जण की बा एखाद्या कामात किंवा एखाद्या गोष्टीत यश नाही मिळत काय म्हणतात, अरे काय 7:30 चालू आहे काय माहिती बा, कुठल्या कामात यशच येत नाही आहे असं म्हणतात. तर त्यालाच म्हणतात की बा तुमच्या आयुष्यात कुठल्याच गोष्टी चांगल्या न होणे त्याला म्हणतात 7:30. आणि ती 7:30 दूर होण्यासाठी आपल्याला 16 तारखेला शनिवारी आपल्याला आवर्जून शनी देवांच्या आपल्याला मंदिरात जायचंच आहे त्या दिवशी. आता खूप मंदिरामध्ये असं असतं की बा महिलांना प्रवेश नसतो, तर काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश आहे. आता आम्ही जिथे जातो तिथे महिलांना प्रवेश असतो. आता तर महिलांना प्रवेश मिळतो, सहजपणे मिळतो, पण काही काही मंदिरामध्ये दिला जात नाही. तर मी एकच सांगेल की बा त्या दिवशी जर तुम्हाला तिथे प्रवेश असेल तर नक्कीच जा, दर्शन घ्या आणि जी वस्तू सांगते ती आवर्जून तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे. तर या दिवशी आवर्जून सकाळी लवकर उठावं, शुचिर्भूत व्हावं. आवर्जून काय करायचं आपल्याला या दिवशी जर काळे कपडे आपण स्वतः परिधान केले तर अतिशय उत्तम. काळा कलर असेल, काळा रंग असेल तो शनिदेवांना खूप प्रिय आहे. त्यामुळे सांगते आहे आपल्याला या दिवशी आवर्जून आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा काळे उडीद आपण जे असतात ते आपले काळे तीळ ज्याला म्हणतात तर ते आपल्याला पाण्यात टाकून आपल्याला काळे तीळच बरं का, काळे तीळ आपल्याला जे आहेत ते आपल्याला पाण्यात आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे, त्याने स्नान करायचं आहे. ते झाल्यावरती नक्कीच आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य देखील तुम्ही देऊ शकतात काळे तीळ टाकून, ते पण तुम्ही करा, ते पण खूप जास्त प्रभावी आहे. त्यानंतर तुम्हाला या दिवशी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही शनिदेवाच्या मंदिरात जाताना मला 2 गोष्टी सोबत घेऊन जायच्या आहेत त्या अर्पण करा. ते म्हणजेच काय तुम्हाला मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल जर भेटत ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि काळे उडीद हे तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि हे तुम्हाला घेऊन जाऊन तुम्हाला शनिदेवांना ते अर्पण करायचे आहेत. आणि शनिदेवाला तिथे अर्पण करताना मी आवर्जून सांगेल की बा आता जे काही तेल असतं ते तुम्हाला माहिती किंवा शनिदेवाला तिथे स्नान घालतात तेलाने, ते तुम्हाला तिथे करायची जर मुभा असेल परवानगी तर तुम्ही ते करू शकता स्वतःच्या हाताने. तर जर नसेल तर तुम्ही तिथे जवळपास कुठे तेलाचं असं काहीतरी भांडं ठेवलं असं तिथे जरी अर्पण केलं टाकलं तुम्ही तरी सुद्धा चालणार आहे. आणि काळे जे तीळ आहेत किंवा काळे उडीद जे काही आहेत ते तुम्हाला तिथे नक्कीच अर्पण करायचे आहेत शनिदेवांना. आणि ते अर्पण करत असताना आवर्जून तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे, तो म्हणजेच काय ओम शम शनेश्वराय नमः, ओम शम शनेश्वराय नमः. हे तुम्हाला दिवसभर जरी नामस्मरण केलं तरी चालणार आहे, पण ज्यावेळेस मी शनी देवांच्या मंदिरात जातात त्यावेळेस मला आवर्जून त्या गोष्टी अर्पण करताना तुम्हाला मंत्र जप करत करतच तुम्हाला त्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत. किंवा तुम्ही हे पण एक गोष्ट करू शकता की बा जे काही काळे तीळ किंवा जे काही आहे ते तुम्ही काय करायचं आहे मंदिरामध्ये जायच्या अगोदर आपल्या स्वतःवरून तुम्ही 7 वेळेस ते उतरवून घ्यायचे, असे पूर्ण उतरवून घ्यायचे. आणि ते उतरवून घेऊन आपण ते नंतर तिथे जवळपास शनिदेवाच्या मंदिराच्या जवळपास पिंपळाचं झाड असेल तिथे सुद्धा तुम्ही ते काळे तीळ टाकून देऊ शकता, ते पण करू शकता. किंवा एखाद्या मोकळ्या जागेत जाऊन तुम्ही टाकले तरी सुद्धा चालेल, जेणेकरून तुमच्यावर जी काही 7:30 चालू आहे ती पण दूर होण्यास मदत होत असते. तर आवर्जून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 गोष्टी अर्पण करायच्या आहेत, एकदा काळे तीळ आणि मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल आवर्जून तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि मंत्र जाप करत करतच तुम्हाला या गोष्टी तिथे अर्पण करायच्या आहेत. अजून सुद्धा काही सेवा आहेत, मंत्रस्तोत्र आहेत, उपाय तोडके आहेत, याबद्दल सुद्धा आपले समोर व्हिडिओ येतीलच. पण थोडक्यापुरतं आजची माहिती इथेच थांबवते, कारण की व्हिडिओ खूप मोठे होत आहेत आपल्या मागच्या 2-3 दिवसापासून. त्यामुळे प्रत्येक एकेका प्रश्नावरती एक व्हिडिओ मी करत जाईल छोट्या, त्यामुळे तुम्हाला पण सोपं होईल माहिती समजून घेण्यासाठी. तर अशा प्रकारे नक्कीच या आजच्या व्हिडिओ बाबतीत काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, 100% त्याचा उत्तर द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करेन. अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.